नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एस के बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा मागील 15व्या व्हिडिओ चॅप्टरमध्ये आपण हे पाहिले की अवचेतन मनाला जोडणारा दुवा. या चॅप्टरमध्ये आपण पाहिले की माणसाचे अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड हे माणसाचे जागरूक मन किंवा कॉन्शियस माइंड आणि अमर्याद शक्ती यांच्यामधील जोडणारा दुवा आहे. यानंतर आता आपण 16व्या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचे नाव आहे मन, विचार पाठवणारे आणि स्वीकारणारे केंद्र, श्रीमंत होण्याकडे जाणारे 12वे पाऊल. तर मित्रमैत्रिणींनो, 16व्या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभागी व्हा. या ठिकाणी लेखकांनी स्वर्गीय अलेक्झांडर ग्राहम बेल आणि एल्मेर आर गेट्स यांच्यासोबत काम करताना असा निष्कर्ष काढला की प्रत्येक माणसाचे मन हे विचारांच्या कंपनांना म्हणजेच व्हायब्रेशन्सना पाठवणारे आणि स्वीकारणारे केंद्र असते. जसे रेडिओ ब्रॉडकास्टच्या तत्वावर काम होते, तसेच प्रत्येक माणसाचे मन दुसऱ्या मनातून येणाऱ्या विचारांच्या लहरी पकडण्यास सक्षम असते. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन हे मनाचे रिसिव्हिंग सेट आहे, ज्याद्वारे ते इतरांच्या मनातून येणारे विचार स्वीकारते. हे असे माध्यम आहे जे माणसाच्या लॉजिकल मनाला आणि त्या 4 स्त्रोतांना जोडते जिथून माणूस प्रेरणा मिळवतो. जेव्हा मन प्रेरित होते किंवा उच्च कंपनांच्या अवस्थेत काम करते, तेव्हा ते बाहेरून येणाऱ्या विचारांसाठी अधिक संवेदनशील बनते. विचारांच्या कंपनांची पातळी म्हणजेच भावना सकारात्मक किंवा नकारात्मक यामुळे वाढते किंवा कमी होते. म्हणजेच भावना विचारांना अधिक शक्तिशाली बनवतात. भावनांमध्ये लैंगिक ऊर्जा म्हणजेच सेक्स इमोशन ही सर्वात शक्तिशाली मानली जाते. ज्या मनावर या भावनेचा प्रभाव असतो ते अत्यंत वेगाने कार्य करते आणि जेव्हा ही प्रेरणा नसते तेव्हा मन तितक्या वेगाने काम करत नाही. सेक्स ट्रान्सम्युटेशनमुळे विचारांची पातळी इतकी वाढते की क्रिएटिव्ह इमॅजिनेशन अत्यंत संवेदनशील बनते. अशा वेळी मन केवळ इतरांकडून येणारे विचार आकर्षित करत नाही, तर स्वतःच्या विचारांनाही अधिक शक्तिशाली भावना प्रदान करते. सबकॉन्शियस माइंड हे मनाचे सेंडिंग स्टेशन आहे, ज्याद्वारे विचारांच्या लहरी पाठवल्या जातात. तर क्रिएटिव्ह इमॅजिनेशन हे रिसिव्हिंग सेट आहे, जे या विचारांची ऊर्जा पकडते. या महत्त्वाच्या घटकांबरोबरच आता ऑटो सजेशन या तत्वांकडे पाहूया, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सेंडिंग स्टेशनचा उपयोग करू शकता. तुमच्या मनाच्या सेंडिंग स्टेशनची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे. सबकॉन्शियस माइंड, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आणि ऑटो सजेशन यांचा उपयोग करताना तुम्हाला फक्त 3 तत्वे लक्षात ठेवून त्यांचा वापर करायचा आहे. ही तत्वे कृतीमध्ये आणण्यासाठी जे प्रेरक मोटिवेटर्स आहेत त्यांची सुरुवात इच्छेपासून म्हणजे डिझायर पासून होते. सर्वात महान शक्ती या अशा असतात की त्या फक्त अनुभवता येतात. त्यांना कोणतेही भौतिक स्वरूप नसते, त्यांना स्पर्श करता येत नाही, म्हणूनच त्यांना अमूर्त म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट किंवा इंटँजिबल शक्ती असे सुद्धा म्हटले जाते. अनेक युगांपासून माणूस आपल्या शारीरिक म्हणजेच फिजिकल इंद्रियावर खूप अवलंबून राहिला आहे आणि त्याने आपले ज्ञान फक्त त्या गोष्टींपर्यंत मर्यादित ठेवले आहे ज्या तो पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि मोजू शकतो. आपण आता अशा युगात प्रवेश करत आहोत जे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगातील अमूर्त म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट शक्तीबद्दल शिकवणार आहे. कदाचित या युगातून गेल्यानंतर आपण हे समजू शकू की जे अमूर्त आहे तेच आपण दररोज आरशात पाहतो त्या भौतिक स्वरूपापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. बऱ्याच वेळा लोक अशा गोष्टींबद्दल हलक्या फुलक्या पद्धतीने बोलतात ज्या त्यांच्या 5 इंद्रियांद्वारे ओळखता येत नाहीत. पण आपल्याला हे समजून घ्यायला हवे की आपण सगळेच अशा अदृश्य म्हणजेच इनविजिबल आणि अमूर्त शक्तींनी नियंत्रित होतो. संपूर्ण मानवजातीमध्ये इतकी शक्ती नाही की ती समुद्राच्या लाटांमध्ये असलेल्या अमूर्त शक्तीला थांबवू किंवा नियंत्रित करू शकेल. गुरुत्वाकर्षणासारख्या अमूर्त शक्तीला नियंत्रित करणे तर दूरच, माणसात ती सहन करण्याचीही ताकद नाही. हीच शक्ती पृथ्वीला अवकाशात धरून ठेवते आणि आपल्याला खाली पडण्यापासून रोखते. माणूस वादळांसोबत येणाऱ्या अमूर्त शक्तीसमोर पूर्णपणे असहाय असतो, जसा तो विजेच्या शक्तीसमोर असहाय असतो. अदृश्य आणि अमूर्त गोष्टीबाबत माणसाचे अज्ञान इथेच संपत नाही. तो पृथ्वीच्या मातीत दडलेल्या शक्तींनाही पूर्णपणे समजू शकत नाही, ज्या त्याला अन्न देतात, कपडे देतात आणि त्याच्या उपजीविकेचे साधने निर्माण करतात. मानसशास्त्रातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आपल्या शिक्षण आणि संस्कृती असूनही विचारांच्या अमूर्त शक्तीबद्दल म्हणजेच थॉट पॉवर बद्दल खूप कमी जाणतो.
म्हणतो ही शक्ती सर्वात महान आहे. अमूर्त शक्ती म्हणजे अशी शक्ती ज्याला कोणताही आकार नसतो, तिला स्पर्श करता येत नाही, ती फक्त अनुभवता येते. माणसाला अजूनही आपल्या मेंदूच्या जटिल रचनेबद्दल आणि त्या प्रक्रियेबद्दल फार कमी माहिती आहे, ज्याद्वारे विचारांची शक्ती प्रत्यक्ष रूपात बदलली जाते. पण आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे या विषयावर अधिक ज्ञान मिळणार आहे. शास्त्रज्ञांचे लक्ष आता त्या अद्भुत गोष्टीकडे वळले आहे ज्याला मन असे म्हणतात. जरी ते अजून संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असले तरी त्यांनी हे ओळखले आहे की मानवी मेंदूतील केंद्रीय स्विचबोर्ड अत्यंत गुंतागुंतीचा आहे. मनातील पेशींना म्हणजेच सेल्सना एकमेकांशी जोडणाऱ्या मार्गाची संख्या इतकी प्रचंड आहे की ती संख्या 15 शून्यांसह म्हणजे 10⁻15 इतकी मोठी मानली जाते. हा आकडा इतका आश्चर्यकारक आणि प्रचंड मोठा आहे की युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मधील डॉक्टर सी जडसन हेरिक यांच्या मते लाखो प्रकाश वर्षाची संख्या देखील त्याच्या तुलनेत लहान वाटते. असे सांगितले जाते की माणसाच्या सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये सुमारे 10 अब्ज ते 14 अब्ज नर्व्ह सेल्स म्हणजेच मज्जापेशी असतात आणि त्या एका विशिष्ट पद्धतीने रचलेल्या असतात. ही रचना अजिबात रॅन्डम नसून व्यवस्थित आणि शिस्तबद्ध म्हणजेच ऑर्गनाइज्ड असते. इलेक्ट्रोफिजिओलॉजीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मायक्रो इलेक्ट्रोड्स वापरून अतिशय सूक्ष्म पेशी किंवा फायबर्स मधील क्रियावाहक विद्युत प्रवाह ऍक्शन्स करंट मोजला जातो. त्यानंतर रेडिओ ट्यूबद्वारे तो वाढवला म्हणजेच अँप्लिफाय केला जातो आणि एका व्होल्टच्या दशलक्ष इतक्या म्हणजे 1 मिलियन्थ भागा इतका सूक्ष्म फरकही नोंदवता येतो. इतकी गुंतागुंतीची यंत्रणा फक्त शरीराच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठीच आहे असे मानणे कठीण आहे. कदाचित हे सुद्धा शक्य आहे की जी प्रणाली अब्जावधी मेंदूच्या पेशींना एकमेकांशी संवाद साधायला मदत करते तीच प्रणाली इतर अमूर्त शक्तींसोबतही संवाद साधण्याचे माध्यम असू शकते. द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात सांगितले होते की मेंटल फील्ड म्हणजेच मानसिक क्षेत्र यावर जगप्रसिद्ध संशोधकांनी संघटित संशोधन सुरू केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष या अध्यायात आणि पुढील अध्यायांमध्ये मांडलेल्या विचारांशी साधर्म्य दर्शवतात. त्या लेखात जे.बी. राईन आणि ड्यूक युनिव्हर्सिटी मधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाचा संक्षिप्त आढावा देण्यात आला होता. टेलिपॅथी म्हणजे काय? सुमारे महिनाभरांपूर्वी ड्यूक युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टेलिपॅथी किंवा क्लॅरव्हायन्स अस्तित्वात आहे का हे तपासण्यासाठी 1 लाखांहून अधिक प्रयोग केले. या प्रयोगाचे निष्कर्ष हार्पर्स मॅगझिन मध्ये 2 लेखांच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले. दुसऱ्या लेखात लेखक E.K. राईट यांनी सायकिक पॉवर या अलौकिक स्वरूपाच्या संकल्पनेबद्दल या संशोधनाच्या निष्कर्षाचा आढावा दिला आहे. यातून हे सूचित होते की मानवी मन हे केवळ भौतिक मर्यादांमध्ये अडकलेले नसून त्यामध्ये अदृश्य आणि अमूर्त शक्तींसोबत जोडण्याची क्षमता देखील असू शकते. राईन यांच्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार टेलिपॅथी आणि क्लॅरव्हायन्स या शक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना अत्यंत विश्वासार्ह वाटू लागली आहे. काही व्यक्तीवर असे प्रयोग करण्यात आले की त्यांनी एका पत्त्यांच्या संचातील पत्ते न पाहता त्यांची नावे सांगावीत. सुमारे डझनभर पुरुष आणि महिलांनी हे पत्ते अचूक ओळखले. इतक्या अचूकतेने हे पत्ते फक्त नशिबाने झाले असे मानणे जवळजवळ अशक्य होते. मग त्यांनी हे कसे केले? जर आपण मान्य केले की अशा काही शक्ती अस्तित्वात आहेत ज्या आपल्या 5 इंद्रियांद्वारे जाणवत नाहीत, ज्यासाठी कोणतेही विशिष्ट शारीरिक अवयव नाहीत, तर हे शक्य वाटू शकते. प्रयोगामध्ये जवळच्या खोलीतील किंवा शेकडो मैल दूर असलेल्या गोष्टीबाबतही परिणाम तितकेच प्रभावी होते. लेखक E.K. राईट यांच्या मते हे निष्कर्ष भौतिकशास्त्रातील साध्या रेडिएशन तत्वांनी स्पष्ट करता येत नाहीत, कारण सामान्य ऊर्जा अंतर वाढल्यावर कमी होते, पण टेलिपॅथी किंवा क्लॅरव्हायन्स मध्ये असे होत नाही. तथापि या शक्तीवर शरीराच्या अवस्थेचा परिणाम होतो, जसे आपल्या इतर मानसिक क्षमतावर होतो. व्यक्ती झोपेत किंवा अर्धवट झोपेत असताना या शक्ती कमकुवत असतात. पूर्ण जागृत अवस्थेत या शक्ती अधिक प्रभावी असतात. नशा किंवा ड्रग्ज घेतल्यास कार्यक्षमता कमी होते. प्रेरणादायी गोष्टींमुळे कार्यक्षमता वाढते. जे.बी. राईन यांनी असा निष्कर्ष काढला की टेलिपॅथी आणि क्लॅरव्हायन्स या प्रत्यक्षात एकाच क्षमतेच्या 2 वेगवेगळ्या रूपे आहेत. ज्या शक्तीने एखादी व्यक्ती टेबलावर उलट ठेवलेले पत्ते पाहू शकते, त्याच शक्तीने ती दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील विचार वाचू शकते. या निष्कर्षामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. दोन्ही क्षमता अनेकदा एकाच व्यक्ती
हिलमध्ये एकत्र दिसतात. दोन्हींची तीव्रता जवळजवळ समान असते. भिंती, पडदे किंवा अंतर यांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. राईन पुढे असेही सुचवतात की इतर सायकिक अनुभव जसे की भविष्यसूचक स्वप्ने किंवा एखाद्या मोठ्या घटनेचा आधीच अंदाज येणे हे देखील याच शक्तीचे प्रकार असू शकतात. यावर आंधळा विश्वास ठेवण्याची गरज नाही, पण राईन यांनी सादर केलेले पुरावे खूप प्रभावी आहेत. यानंतर लेखक स्वतःच्या अनुभवातून सांगतात की त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा परिस्थिती शोधल्या ज्या मनाला प्रेरित करतात, ज्यामुळे सिक्स सेन्स प्रत्यक्षात कार्य करू शकतो. त्यांनी एक सोपी पद्धत वापरली. काही लोक एकत्र बसतात, कॉन्फरन्स टेबलवर समस्येचे स्पष्ट वर्णन करतात. यामध्ये प्रत्येक जण आपले विचार मोकळेपणाने मांडतो. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी अशा ज्ञानाशी जोडला जातो जे त्याच्या वैयक्तिक अनुभवापलीकडचे असते. 3 लोकांमधील मैत्रीपूर्ण चर्चा आणि विचार विनिमयाद्वारे मनाला प्रेरित करण्याची ही पद्धत म्हणजेच मास्टरमाइंड तत्वाचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपयोग आहे. अशाच प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करून आणि त्यावर सातत्याने काम करून कोणताही विद्यार्थी प्रसिद्ध कार्नेगी फॉर्म्युला शिकू शकतो आणि आपल्या समस्यांचे समाधान शोधू शकतो. मित्रमैत्रिणींनो, हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. मी या ठिकाणी या चॅप्टर बद्दल थोडेसे बोलू इच्छिते की हा चॅप्टर मला अत्यंत अद्भुत, रहस्यमय आणि इंटरेस्टिंग वाटला. आणि अजून हा एक चॅप्टरच काय, तर हे संपूर्ण पुस्तक वारंवार वाचण्याची किंवा ऐकण्याची, पाहण्याची गरज आहे असे वाटते. तर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा SK बुक समरी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्वतःची काळजी घ्या. खूप मेहनत करा, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी रहा.